काय रे चैतन्य, काय झालंय हे? म्हणजे तुफान आलं, तुफान. अरे पावसानंतर तुफान आलं. हा म्हणजे अ, जेव्हा टॉस डिले झाल्याचं बातमी आली तर मी पटकन चेक केलं माझ्या मोबाईलवर वेदर ॲप आणि मी हा. बघितलं की 9 पर्यंत पाऊस आहे असं दिसत होतं एक चित्र. हा. म्हटलं जर 9 पर्यंत जर पाऊस असेल, अगदी 9, 9:15, 9:30 पर्यंत जरी तो स्ट्रेच झाला तर मला वाटत नाही मॅच होईल. होईल, हा, तर एक्झॅक्टली. ऍक्च्युली मी सॅड होतो म्हणजे मला मला इच्छा होती की मॅच व्हायला पाहिजे यार, नाही तर मग काय पॉईंट आहे म्हणजे. आणि एवढे प्रेक्षक पण तिकडे गेले, तिकीट काढून गेलेत आणि एकंदरीत जर या आय पी एलमध्ये ओव्हरऑल आय पी एलमध्ये जर पावसानेच जर असं सगळ्यांचं हा ना. शेड्यूल बिघडवून टाकलं तर त्या पॉइंट्स टेबलला तसा काही अर्थ उरत नाही मग. म्हणजे हो हो, एक्झॅक्टली. के के आर ला फुकटचे पॉइंट मिळाले काल हा परवा. हा एक्झॅक्टली एक्झॅक्टली. आता हा. पण नंतर जास्त मोठा पाऊस आला रे, हो. 10:15 नंतर. एक्झॅक्टली. म्हणजे मी टॉप 4 आपण जेव्हा डिस्कस केले सुरुवातीला आयपीएलच्या, हा तेव्हा मी राजस्थानचं नाव घेतलं नव्हतं. तर ते आता असं हे करतायत की माझं नाव नाही घेतलं काय. हा मी घेतलं आणि होतं चैतन्य, मी तुला हा. बोललो होतो की मला एकंदरीत राजस्थान रॉयल्सची टीम बघून मला ती फार डेंजरस टीम वाटते. आणि ऍक्च्युलीच खूपच डेंजर आहे म्हणजे. एक्झॅक्टली एक्झॅक्टली म्हणजे बाप रे. म्हणजे काय बोलू यार त्या सूर्यवंशी बद्दल, वैभव सूर्यवंशी. आय मीन अरे म्हणजे ऑडॅसिटी त्या 15 वर्षाच्या मुलामध्ये. खतरनाक जसप्रीत म्हणजे बुमराला पहिल्या बॉलला 6. त्याला काही फरक पडत नाही समोर कोण बॉलर आहे एक्झॅक्टली. म्हणजे. आणि ऍक्च्युली तसंच Fearless. खेळलं पाहिजे. आणि बरोबर. म्हणजे मला कळत नाहीये खरं की मी हॅपी व्हावं का सॅड व्हावं. सी सॅड मी यासाठी आहे की ऑफकोर्स मी मुंबईचा हार्डकोर फॅन आहे आणि मुंबईने काल, मी येतो त्या विषयावर, पण मला आज हा. आत्ताही असं वाटतं की मुंबई जिंकू शकलं असतं. ते कसं ते मी नंतर सांगतो, ओके. म्हणजे माझं जे अनालिसिस आहे ते मी नंतर सांगतो. पण म्हणजे ऑफकोर्स आय एम सॅड बिकॉज मुंबईने भरपूर चुका केल्या आहेत ऍक्च्युली काल, ज्या नसत्या केल्या तर कदाचित रिझल्ट बदलला असता, कदाचित, आय डोंट नो. बरोबर. पण मला आनंद ह्याचाही आहे की यार इंडियाला जे टॅलेंट मिळतंय ते तुफान. ते नेक्स्ट लेवल आहे भाई. म्हणजे Yes. जयस्वाल म्हण किंवा वैभव सूर्यवंशी म्हण की जे या T20 वर्ल्ड कपचा पार्ट सुद्धा नव्हते. म्हणजे काय अमेझिंग. काय रे म्हणजे डेंजर. म्हणजे आता आयपीएल बघितल्यावर असं वाटतं की अरे यार, या लोकांना आपण मिस तर नाही केलं वर्ल्ड कपला ना. म्हणजे आपण जिंकलो ऑफकोर्स, एक्झॅक्टली. पण हे दोघं काय, इवन हा जुरेल पण खूप चांगला खेळला मागच्या मॅचला. हो 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 नंतर पाटीदार पाटीदार काय मारतोय आरसीबी कडनं. एक्झॅक्टली. तो असं म्हणजे वाटतं की आपण मिस केलं की काय या प्लेयर्सना. अरे म्हणजे खरंच तू जे म्हणतोयस ना की एकीकडे बघ ना, आपण आय पी एलच्या सुरुवातीला हे बोललो की आपण वर्ल्ड कप जिंकलो असू, पण तरी सुद्धा रोहित आणि विराट हे यांनी अशी स्टार्ट केली की हे जरी असते तरी जिंकलो असतो. आता बरोबर. अजून हार्डली फक्त 4-5 मॅच अजून एक्स्ट्रा झालेत आणि आता आपण असं म्हणतोय की रोहित आणि विराट तर ठीक आहे, पण हे जे नाही खेळले तेही खेळले असते तरी जिंकलो असतो. म्हणजे हो, नक्कीच. म्हणजे आपल्याकडे लिटरली फॅक्टरी लागली आहे यार प्लेयर्सची. ऍब्सोल्युटली. पण आता अजून म्हणजे कठीण होणार आहे की कोणाला खेळवायचं भाई. सिरियसली म्हणजे इतके दिवस 15 वर्षाचा पोरगा, लहान पोरगा म्हणून त्याच्यावर एवढा फुल लाईमलाईट आणि फोकस होता की तो कसा खेळतोय. ऑफकोर्स तो खूप भारी खेळतोय, पण त्यामुळे जयस्वालचं असं झालं की अरे मी आहे अजून, आणि माझ्याकडे पण बघा. एक्झॅक्टली. आणि जयस्वाल T20 वर्ल्ड कपचा आता पार्ट नाहीये, म्हणजे नव्हता. आता पुढचं नव्हता. माहित नाही पुढे काय होईल नाही होईल, पण तो वन डेचा पार्ट आहे. पण तो खेळू शकत नाही, तो बेंचवर आहे. बेंचवर आहे. कारण रोहित शर्माला तुम्ही नाही बसवू शकत किंवा म्हणजे विराट आणि रोहित हे खेळतायत. एक्झॅक्टली. सो आता एवढा मोठा क्वेश्चन मार्क झालाय ना सिलेक्टर्स आणि
ऍब्सोल्युटली. म्हणूनच अजित आगरकर सोडून देतो होते आता. अरे नाही यार, म्हणजे आय कॅन अंडरस्टँड. उद्या बघ ना, आपण समजा त्या त्या पोझिशनवर असू की आपल्याला ठरवायचंय की कोण प्लेइंग 11 असणार आहे, तर आता अजून कठीण झालंय रे. म्हणजे ती सिलेक्टरची पोझिशन अशी आहे ना की तू कोणालाही सिलेक्ट कर, शिव्या तर खायच्याच आहेत. हा हा हा, कारण याला घेतलं तर याला नाही घेता येणार, असं होणारच आहे. एक्झॅक्टली. आणि आता हेच उलट मी म्हणेन की संजू सॅमसन ज्या फॉर्म मध्ये होता वर्ल्ड कप मध्ये, तर ते एक्झॅक्टली उलट झालं इथे. सीएसके खेळायला लागल्यापासून त्याचं असं झालं की कशाला खेळू मी, काय गरज आहे, वर्ल्ड कप मध्ये तर झालं ना माझं सिलेक्शन. एक्झॅक्टली. पण सॉर्ट ऑफ असंच झालं. आपण कमिंग बॅक टू वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वाल, आय मीन माय गॉड, म्हणजे पहिल्या 3 ओव्हर मध्ये मॅच संपली होती. अरे हो, अरे तुफान मारामारी सुरुवात केली. म्हणजे बघ ना, पहिल्या 3 आय थिंक पहिली ओव्हर कोणी टाकली बरं, पहिली ओव्हर चहरनी टाकली, त्याला 22 रन मारल्या. दुसरी ओव्हर बुमरानी टाकली, त्याला पण एक 10-12 रन काहीतरी मारल्या अशाच. आणि ट्रेंट बोल्ट तिसरा, ट्रेंट बोल्टनी टाकली, त्याला पण 22 रन मारले. अरे म्हणजे तुम्ही काहीतरी तरी रिस्पेक्ट द्या. काय लेवलचे बॉलर्स आहेत ते. आणि बॉलिंग बद्दल आपण आलोच होतो. मला एक गोष्ट परत असं हे करायचंय की शार्दूल ठाकूर का, हा म्हणजे आता तू म्हणजे विषय जर छेडलाच आहेस तर मला ऍक्च्युली याच म्हणजे विषयावर बोलायचं आहे. थांब, मी जरा पटकन बॉलिंगच्या हे समोर आणतो. हा म्हणजे शार्दूल ठाकूर हा काही डेथ ओव्हरचा बॉलर नाही. ऍब्सोल्युटली नॉट. तो कुठल्याच लेवलचा बॉलर नाही. पण ठीक आहे, नाही ठीक आहे, म्हणजे मी म्हणेन की तर त्याला 2 ओव्हर देणं इज ओके, इज ऍब्सोल्युटली फाईन. पण त्या मिडल ओव्हरच असल्या पाहिजे. म्हणजे तुम्ही कुठली तरी म्हणजे 5वी 7वी 9 म्हणजे 8वी 9वी इथपर्यंत ठीक आहे. तुम्ही जेव्हा एकदा आधीच 11 ओव्हरची मॅच आहे, ज्याच्यात तुम्हाला पहिल्या 3 ओव्हरमध्येच त्यांनी ट्रेलर काय अख्खी फिल्मच दाखवली की काय म्हणजे काय होणार आहे, तर अशा वेळेला तुम्ही खूपच स्मार्टली बॉलिंग यूज करायला पाहिजे. म्हणजे मी असं म्हणेन की ठीक आहे, म्हणजे शार्दूल ठाकूर, तुम्ही ट्रेंट बोल्ट जरी त्याला पहिल्या ओव्हरमध्ये 22 पडले असतील तरी सुद्धा जेव्हा केव्हा ऍटलिस्ट जयस्वाल तर नाही, सॉरी, वैभव सूर्यवंशी जेव्हा आउट झाला त्याच्यानंतर पुन्हा तुम्ही ट्रेंट बोल्टला आणूच शकता. ठीक आहे, त्याला पहिल्या ओव्हरमध्ये 22 पडले, ह्याचा अर्थ असा नाही की प्रत्येक ओव्हरला 22 पडणार आहे. पण शार्दूल ठाकूर हा काही डेथ ओव्हरचा बॉलर नाही. एक्झॅक्टली. म्हणजे हा बोल. नाही म्हणजे तेच मला म्हणायचं होतं की ह्याची बोल्टची ओव्हर बाकी असताना शार्दूल ठाकूरला शेवटची ओव्हर देणं, हा म्हणजे आय डोंट नो हार्दिक पांड्यानी असं का केलं असावं. नाहीच, म्हणजे ते नाहीच, मला पटलंच नाहीये. आणि गुड फॉर अल्ला गझनफर की जरी एवढी डेंजरस बॅटिंग चालू असतानाही त्याने 10.5च्या इकॉनॉमीने 2 विकेट पण घेतल्या आणि खूप म्हणजे स्मार्ट बॉलिंग करत होता तो. आणि मला हे खूप जास्त पॉझिटिव्ह वाटलं मुंबई इंडियन्सच्या दृष्टीने की एवढ्या डेंजरस बॅटिंग साईडच्या अगेन्स्ट तू 2 विकेट घेतोयस इन अ व्हेरी स्मार्ट बॉलिंग 10च्या इकॉनॉमीने. आणि कालचा इकॉनॉमी बद्दल बोलण्यात तसं काही अर्थ नाही बॉलरच्या बाबतीत. बुमरा सुद्धा 10च्या वर गेलाय काल. येस. आणि मला अजून एक कौतुक करावं असं वाटतं, हार्दिक पांड्या, त्याने खूप कमाल आणि खूप स्मार्ट बॉलिंग केली, खूप स्मार्ट बॉलिंग. ऍब्सोल्युटली. म्हणजे जिथे वाऱ्यासारखे रन्स फ्लो होत होते तिकडे खूप रिस्ट्रिक्ट केलं त्यांनी. ऍब्सोल्युटली खूप भारी बॉलिंग केलं. ऍक्च्युली त्याला स्वतः 3री ओव्हर पण घेऊ शकला असता तो बुमराच्या ऐवजी. कारण बुमरा, आय थिंक मला एक, बुमरा ऍब्सोल्युटली इज अ लेजंड, पण मला एक गोष्ट कळत नाही, लेफ्ट हँडर्स ना, आता
पहिले दोघंही लेफ्ट हँडर्स आहेत त्यांच्याकडे. राईट नंतरही आय थिंक कोण आलं होतं, हेटमायर आला होता राईट. शेवटी. तर ओव्हर द विकेटच टाकत होता तो. अराउंड द विकेट आता थोड्या रन्स जात आहेत तर काहीतरी तरी चेंज करून अराउंड द विकेट जावं असं त्याला का वाटलं नाही मला कळलं नाही. कारण जेव्हा तू ओव्हर द विकेट टाकतोस ना, तुझे स्लोअर बॉल्स आणि हे मोस्ट ऑफ द टाइम्स पॅडवर जातात आणि ते मोस्टली आउटसाइड लेग पिच झालेले असतात. राईट. त्यामुळे सो मिस जरी झाला स्लोअर बॉल तरी विकेट नाही मिळणार तुला. बट तू जर अराउंड द विकेट गेलास तर स्टम्प्स एक्सपोज जास्त होतात आणि विकेट मिळायचे चान्सेस जास्त असतात असं मला वाटतं. म्हणजे ऑब्व्हियसली ही नोज बेटर. माहित नाही, मे बी कदाचित तू म्हणतोयस तसं की ते बॅट्समनचे स्टॅट्स वगैरे पण आजकाल खूप जास्त म्हणजे सगळाच डेटा अवेलेबल असतो अनालिस्टकडे. तर कदाचित त्याचे अराउंड द विकेटचे रन्स किंवा स्ट्राईक रेट किंवा ऍव्हरेज चांगला असेल, माहित नाही. म्हणजे बॅट्समनचा मी म्हणतोय अगेन्स्ट बुमरा. सो माहित नाही, म्हणजे आता ते काही कारण आहे. पण एवढं तर नक्कीच आहे की बुमरा एवढा नक्कीच स्मार्ट बॉलर आहे की ही नोज व्हेन टू चेंज वॉट. की कधी फुल टॉस, कधी स्लो यॉर्कर, आणि 90% ऑफ द टाइम तो जे ठरवतो ते एक्झिक्यूट करू पण शकतो. कधीतरी असं होतं की नाही एक्झिक्यूट होत, विच इज फेअर. आणि पण म्हणजे मलाही असं वाटतं की ट्रेंट बोल्टला दुसरी ओव्हर द्यायला पाहिजे होती. म्हणजे आपण ज्या चुका म्हणतोय त्यामधली ही एक चूक आहे की ट्रेंट बोल्टला ऍब्सोल्युटली दुसरी ओव्हर द्यायला पाहिजे होती, नो मॅटर व्हॉट त्याला पहिल्या ओव्हरमध्ये किती पडलेले असतो. शार्दुल ठाकूर हा काही तुमचा डेथ ओव्हरचा बॉलर नाही. सेकंड थिंग, मला असं वाटतं दीपक चहरने पहिल्या ओव्हरमध्ये एवढ्या चुका केल्या. तो बुमरा का बनायला जातो बुमरा? तुझ्याच्याने यॉर्कर नाही पडणार आहे दादा. तुझं जे स्ट्रेंथ आहे त्याच्यावर खेळ. तुला स्विंग मिळतो, तू चांगला लाईन अँड लेंथ फॉलो कर. तुला विकेट नाही मिळाली तरी चालेल, पण ऍटलिस्ट तू बऱ्यापैकी इकॉनॉमिकल असेल. त्याने म्हणजे त्याने मागच्याही मॅच मध्ये सेम चुका केल्या. म्हणजे त्याला मार पडायला लागल्यावर तो काहीतरी यॉर्कर बिरकर टाकायचा प्रयत्न करतो 1-2 बॉल, आणि जे त्याला ऍब्सोल्युटली जमत नाही आणि तो फुलटॉस टाकून बसतो आणि बॅट्समन तिथे अजूनच त्याचा ऍडव्हान्टेज घेतो. ट्रू. म्हणजे त्यांनी पहिल्या मॅच मध्ये अगेन्स्ट केकेआर चांगली बॉलिंग केली होती. तो त्याच्या ऍक्च्युअली त्याचा स्ट्रॉंग पॉइंट आहे स्विंग बॉलिंग. त्यांनी बॉलिंग करून विकेट काढल्या आणि 3 ओव्हरमध्ये आय गेस 20 रन असं काहीतरी दिल्या होत्या. पहिल्या मॅच मध्ये तो नव्हताच आय गेस. अरे हो बरोबर, पहिल्या मॅच मध्ये नव्हता, सेकंड मॅच मध्ये होता डायरेक्ट. सेकंड मॅच दिल्लीच्या मॅच मध्ये. बरोबर. सो त्यांनी पहिल्या 2 ओव्हर चांगले टाकले होते. शेवटच्या ओव्हरला तू म्हणालास तसं तिसऱ्या ओव्हरला त्याच्या मार खाल्ला होता त्यांनी, त्याच कारणामुळे. आता या मॅचला मला वाटत होतं की दीपक चहर विल बी लिथल, कारण पाऊस नुकताच पडून गेलाय, ओव्हरकास्ट असेल अजूनही कंडिशन, वारा पण असेल, तर त्याला स्विंग चांगला मिळेल आणि मारायला अवघड होईल. पण उलटच झालंय एकदम एक्झॅक्टली. फुलटॉस पडले 2-3 यॉर्कर टाकायला जाऊन आणि एक्झॅक्टली. आणि मी ह्याला मला असं वाटतंय की रोहित शर्मा किंवा जो कोणी सिनियर प्लेयर्स आहेत, आणि हार्दिक सुद्धा बोलू शकतो म्हणजे, आणि त्याच्यात ती कॅपेबिलिटी आहे. मला असं वाटतं त्यांनी दीपक चहरशी बोललं पाहिजे, आणि जर तो ते एक्झिक्यूट करू शकत नसेल तर लिटरली ही शुड, म्हणजे त्याला कोणतरी दुसऱ्याला तिथे जागा मिळाली पाहिजे. मग मला असं वाटतं मग अश्वनी कुमार इज अ गुड ऑप्शन. म्हणजे तो त्याने करून दाखवलेले थ्रू. आणि थोडंसं ना, मी म्हणजे लोकांना असं वाटेल थोडंसं विषयांतर होतंय, पण धोनीने पण त्याच्या इंटरव्ह्यू मध्ये हे सांगितलेले दीपक चहरच्या बाबतीत खास करून, की कधी कधी ना दीपक चहर, म्हणजे मी असं नाही म्हणणार की ही म्हणजे तो डिसरिस्पेक्ट करतो कोणाचा, पण तो कधी कधी ना स्वतःच जरा थोडंसं एक्स्ट्रा काहीतरी म्हणजे ना तिथे करायला जातो. आणि हे गमतीत धोनीने सांगितलं होतं की मला तुझे आता यॉर्कर्स किंवा मला तुझी स्ट्रेंथ नाही बघायची, मी सांगतोय ते टाक. आणि हेच कारण असतं कधी कधी की थोडं ओव्हर एक्सपेरिमेंट. तुम्ही बुमरा नाही आहात की एक्सपेरिमेंट करायला काहीच प्रॉब्लेम नाही, पण तुम्ही
ते एक्झिक्यूट करू शकता का, तर त्या एक्सपेरिमेंट करण्याला अर्थ आहे की बरोबर. हा म्हणजे मला स्लोअर बाउन्सर टाकायचंय तर मला एक्झॅक्टली पाहिजे तिथे मी टप्पा टाकू शकतोय का, तर पॉइंट आहे ना तो एक्सपेरिमेंट करण्याचा. आणि तुमच्या जे एक्सपेरिमेंट्स आहेत तुम्ही जे करू इच्छितात ते कॅप्टन पर्यंत पोहोचलं पाहिजे, जो फिल्डिंग ऍडजस्ट होईल त्यावेळी. एक्झॅक्टली म्हणजे तुम्ही काहीतरी स्वतःच्याच मनाने खेळता खेळता चेंज करून डिसिजन काहीतरी असे बॉल टाकणं इज नॉट अ गुड साईन. आणि बरोबर, माहित नाही म्हणजे आता ट्रू. आय थिंक लवकरच त्याने त्याच्यावर काहीतरी काम केलं पाहिजे आणि आय थिंक त्याला सिनियर प्लेयर्सने पण समजावलं पाहिजे की तुझी जी स्ट्रेंथ आहे ते टाक, एक्सपेरिमेंट एवढे true. करू नको. आणि म्हणजे जयस्वाल आणि म्हणजे वैभव सूर्यवंशी बद्दल तर आपण बोललोच, पण जयस्वाल सुद्धा म्हणजे पहिल्या बॉल पासून त्याने म्हणजे रिमांडवर घेतलं. फ्युरी. हो, एकदम म्हणजे आज माझी छाप मी सोडणारच असं हे करूनच आला होता तो. आणि 11तल्या ऑलमोस्ट 5 ओव्हर खेळला तो, 5 पेक्षा जास्त, आणि निम्म्याहून जास्त रन्स केल्यात ते. एक्झॅक्टली म्हणजे मुळात जी पहिली पार्टनरशिप झाली 80 रनची तिथेच संपली होती रे मॅच. म्हणजे जयस्वाल आणि वैभव सूर्यवंशीने किती 5 ओव्हर 80, 5 पण नाही रे, 5 येस 5 ओव्हर 4.5 5व्या ओव्हरला 80 रन होते, जे नॉर्मल पूर्ण 20 ओव्हर खेळताना पण पॉवर प्ले मध्ये एवढे नसतात बरेचशा टीम. हो ना. तर ते त्याने 5 ओव्हर मध्ये हे जे काही पार्टनरशिप केली तिथेच मॅच संपली होती. म्हणजे गुंडाळलं होतं त्यांनी एमआयला. म्हणजे असं नाही की मुंबईकडे फायर पॉवर नाहीये, बट एवढ्या रन्सच्या प्रेशर खाली सस्टेन होणं खूप अवघड आहे. तू येणारच तुझ्या पॉइंटवर, मला माहिती आहे की मुंबई कशी जिंकू शकली असती. पण मला एक गोष्ट त्याच्या आधी तुलाच विचारायची आहे की आपण आता मुंबईच्या बॅटिंगकडे वळतोय, तर तुला असं वाटतं का की मुंबईच्या बॉलिंग मध्ये एक अजून स्पिनर मिसिंग होता? 5 फास्ट बॉलर दिसत आहेत मला, इन्क्लुडिंग हार्दिक पांड्या आणि गझनफर, असे 6 बॉलर्स यूज केलेत त्यांनी. गझनफरचे स्टॅट्स पाहिले तर तुला कळेलच मी हा प्रश्न का विचारलाय. माहित नाही, हे थोडंसं कसं आहे की आता म्हणजे मी येस पण म्हणू शकतो, नो पण म्हणू शकतो. आता बिकॉज मार एवढा पडलाय त्याच्यामुळे कदाचित असं वाटू शकतं की गरज आहे का. हो पण आहे आणि नाही पण आहे त्याचं उत्तर. मला असं वाटतं ना की अशा पिचेसवर आणि अशा गेम्समध्ये 11 ओव्हरचे गेम्स आहेत, तिकडे तुझा बॅट्समन नेहमीच घाईमध्ये असतो, समोरचा बॅट्समन. बरोबर की मला मारूनच रन्स काढून जास्तीत जास्त रन्स काढायचे. अशा वेळेला स्लो बॉल टाकणारे स्पिनर्स असतील जे त्यांना इझिली डिसीव्ह करू शकतात. चहलनी दाखवलं मागच्या मॅचला की तो कसा त्या बाबतीत इफेक्टिव्ह असू शकतो. सो तसं असतं, मे बी मार्कंडे ती हे घेऊ शकला किंवा सँटनर त्या जागी येऊ शकला असता तर मला वाटतं अजून फरक पडला असता. या मॅचच्या आधी मुंबईनी एक स्पिनर नाही, ते नेहमीच 2 स्पिनर असायचे त्यांच्याकडे, मे बी ॲज अ इम्पॅक्ट सब असं. पण आजच त्यांना एकच स्पिनर घेऊन खेळायचं. म्हणजे तू जे म्हणतोय त्याच्यात तथ्य आहे. आणि जे मी पण मगाशी म्हणालो की मुंबई कशी जिंकू शकली असती, तर याच्यात कुठेतरी मला ते सुद्धा एक कारण आहे की जे ते असतं तर कदाचित थोडासा. आणि कसं आहे, एवढा जेव्हा हाय स्कोरिंग असतं ना तेव्हा एक कुठला तरी मोठा डिसिजन नाही जिंकू शकत. अशा छोट्या गोष्टी असतात की ज्या कदाचित म्हणजे इन टोटल नक्कीच मॅच जिंकून आणू शकतात. आणि यस, त्याच्यात कदाचित हे सुद्धा डिसिजन आहे की कदाचित त्या 2 ओव्हर मिचेल सँटनरच्या असत्या तर मे बी तेवढे म्हणजे एक 8-10 रन जरी कमी झाले असते तरी कदाचित तो इम्पॅक्ट, त्या 8-10 रन सुद्धा इम्पॅक्ट मोठा झाला असता मुंबईची बॅटिंग आल्यावर. सो माहित नाही आता ते जे याचा विचार हार्दिकने करायला पाहिजे नेक्स्ट करायला पाहिजे. आणि विल जॅक्स जेव्हा येईल तेव्हा येईल, पण तुमच्याकडे मिचेल सँटनर आहे आणि अल्ला गझनफर पण आहे, तर मार्कंडे पण आहे. येस,
मार्कंडे मला माहित नाही की आता त्यांना नाही, मी ऍज अ इंडियन प्रॉस्पेक्ट म्हणतोय, कारण तुम्ही तुमचं फॉरेन प्लेअरचं कॉम्बिनेशन तुम्हाला दरवेळेला चेंज नाही करू शकत. बरोबर म्हणून मी मार्कंडे आहे. पण जसं तू म्हणालास की आता रदरफोर्डला बसवून ते होऊ शकतं का किंवा काय, आता मला तर वाटतंय ट्रेंट बोल्टला दुसरी ओव्हर दिली ना तर त्यालाच बसवते. म्हणजे दे आर नॉट शोईंग एनी फेथ इन ट्रेंट बोल्ट. त्याला मागच्या मॅचला पण बसवला होता जस्ट बिकॉज हार्दिक पांड्या नव्हता म्हणून, आणि आता एकच ओव्हर दिली त्याला. एक्झॅक्टली. पण मला असं वाटतं की म्हणजे मी जर सिलेक्टर असेल किंवा मी कॅप्टन असेल तर मी तर ट्रेंट बोल्टला नाही बसवणार, बिकॉज नो मॅटर व्हॉट. मी एक वेळ दीपक चहरच्या ऐवजी अश्विन कुमारला घेऊन येईल इफ म्हणजे अगदीच तशी गरज वाटली तर. पण अगेन मला माहित नाही आता हार्दिक पांड्या काय थॉटने जातोय पुढे. सो हा म्हणजे मी जे म्हणत होतो की कसं जिंकू शकले असते, तर ह्या ज्या छोट्या छोट्या मिस्टेक्स आहेत ना बॉलिंगमध्ये, त्या दीपक चहारची बॉलिंग म्हण, ट्रेंट बोल्टला न देणं म्हण, याच्यात 2-4 रन जरी म्हटलं ना तरी कुठेतरी एक ओव्हरऑल इन टोटल 8-10 रन किंवा शार्दूल ठाकूरने डेथ ओव्हर म्हणजे त्याला न देणं, किंवा जरी दिली असेल तरी ऍटलिस्ट तू भावा एवढं तर करू शकतो की एक्स्ट्राज नको देऊ. केवढी मोठी ओव्हर होती ती, एवढ्या वाईड, एवढं टाकलं. हा म्हणजे 3 ते 4 वाईड होते. सो अशा छोट्या छोट्या गोष्टींनी कदाचित ते एक 10-15 रनचा जरी फरक पडला असता तरी 10-15 रन 11 ओव्हरमध्ये खूप मोठा डिफरन्स असू शकतो. आणि कदाचित त्याच्यामुळे अपोनंटची सुरुवात कदाचित वेगळी असू शकते जी आणि अगेन रोहित शर्मा म्हण किंवा रायन रिकल्टन म्हण, ठीक आहे नाही चालले, पण असं नाहीये की त्यांच्याकडे ती फायर पॉवर नाहीये, अजिबातच असं नाही. तेच म्हणलं, मुंबईकडे फायर पॉवर नाही असं नाहीच आहे ऍक्च्युली. मोस्ट प्लेयर्स ऑफ वर्ल्ड कप टीम अशी मुंबईची टीम आहे. एक्झॅक्टली. सो तसं नाहीच आहे. आणि रोहित शर्मा ऍक्च्युली कमेंटेटरचं ऐकत होतं, संदीप शर्मा हॅज अ नंबर ऑन रोहित शर्मा अपॅरेंटली. एक्झॅक्टली. बऱ्याचदा रोहित शर्माची विकेट काढली. आणि काल पण तसंच झालं. म्हणजे ठीक आहे, रोहित शर्मा प्रेशर मध्ये तो शॉट खेळला ऍक्च्युली, एकदम वाईट शॉट होता तो, पण इट्स ऑल राईट, त्याला तुम्ही काहीच नाही करू शकत. आणि त्यांनी बॉलिंग चांगली केली, म्हणजे त्यांना त्यांच्या बॉलिंगचं सुद्धा क्रेडिट द्यायला पाहिजे. म्हणजे त्यांची जशी फायर पॉवर बॅटिंग होती तसं त्यांनी बॉलिंग पण खूप मोजून मापून आणि अगदी म्हणजे ठरवून प्रत्येक बॅट्समनच्या अगेन्स्ट. येस ऍब्सोल्युटली. आणि दे हॅड मार्जिन फॉर एरर ऑलरेडी, एवढ्या रन्स ठेवलेल्या होत्या, म्हणजे ऍब्सोल्युटली. ते थोड्याशा चुका अफोर्ड करू शकत होते. एक्झॅक्टली. ऑल्दो त्यांनी खूप चुका केल्या नाहीत, आणि कॅप्टन्सी पण चांगली केली रियान परागने. येस ऍब्सोल्युटली. आणि म्हणजे जेव्हा तुमच्याकडे 11 ओव्हरमध्ये 150 वगैरे रन असतात तेव्हा कुठल्याही म्हणजे बॉलिंग टीमला फक्त एवढंच ध्येय असतं असं मी तरी समजतो की भाई आपल्याला पहिल्या 5 ओव्हर किंवा पहिल्या 4 ओव्हर चांगल्या काढायच्या. 5 पण नाही, पहिल्या 4 ओव्हर आपल्याला चांगल्या काढायचे. जसा यांचा आस्किंग रेट हा 15+ जाईल तसं हे डिफिकल्ट होत जाणार आहे. आणि हे एक्झॅक्टली तेच केलं त्यांनी की पहिल्या ज्या 3 ते 4 ओव्हर होत्या तेव्हा एवढं त्यांनी बांधून ठेवलं होतं ना मुंबई इंडियनला. एक्झॅक्टली. आपण पाहिलं यांच्या 5 ओव्हरमध्ये 80 झाल्या होत्या, आणि आय थिंक 5च्या शेवटच्या बॉलला सूर्यवंशी आउट झाला. सो 80ला 1 होते ते. एक्झॅक्टली. मुंबई 5 ओव्हरमध्ये 46ला 5 होत्या. सो एक्झॅक्टली तिकडेच 46. म्हणजे 5 ओव्हरला 50 रन पण नव्हत्या, 10चा पण म्हणजे इकॉनॉमी नव्हता, आणि याच्यात 5 विकेट पण गेलेल्या होत्या. म्हणजे त्याच्यातच त्यांनी म्हटलं ना की पहिल्या 4 आणि 5 ओव्हरमध्येच त्यांना खेळ संपवायचा होता, आणि ते त्यांनी ऍब्सोल्युटली म्हणजे छान केलं. ब्रिलियंट बॉलिंग, सगळ्यांनीच ऍक्च्युली चांगली बॉलिंग केली, सगळ्यांनी चांगली बॉलिंग केली. स्पेशली संदीप शर्मा आणि जोफ्रा आर्चर. अगदी रवी बिश्नोई सुद्धा, म्हणजे जरी त्याला 12.5चा इकॉनॉमी असेल तरी त्याने 2 विकेट घेतल्या.
2 विकेट घेतल्या. आय थिंक अजून एक मिळाली असती त्याला, कॅच सुटला आय थिंक हा कोणाकडे. हा राईट. सो त्याला अजून एक विकेट मिळाली आणि ऍक्च्युली तो या IPL ला चांगली टाकतोय. सो अपॅरंटली राजस्थान रॉयल्स नाऊ हॅज बोथ, म्हणजे पर्पल कॅप पण आहे, ऑरेंज कॅप पण आहे. एक्झॅक्टली. ऑरेंज कॅप याला यशस्वी जयस्वाल आणि पर्पल कॅप रवी बिष्णू. मी पहिले प्रेडिक्ट केलं होतं अरे राजस्थान असणार आहे 4 मध्ये. आणि येस, अं, खेळतात तरी हा तसंच. ते तसे खेळतायत. आणि मी फक्त त्यांच्या बॅटिंगकडे बघून नाही तर त्यांच्या बॉलिंगची स्ट्रेंथ ऑफकोर्स मला तेवढी नव्हती वाटली, पण आता जे बघतोय ना मला असं वाटतंय की दे आर इम्प्रूव्हिंग डे बाय डे. बॉलिंग मध्ये सुद्धा त्यांची इम्प्रूव्हमेंट दिसते. आणि नक्कीच. हा, आणि ह्याच्याने त्यांचा कॉन्फिडन्स ऑफकोर्स वाढणारच आहे, म्हणजे रियान परागचा, की हा मला दिसतंय की आपले बॉलर्स सुद्धा चांगलं कॉन्ट्रीब्युट करतात. सो गुड फॉर देम. एक अशी टीम जी टॉप 4 मध्ये जाऊ शकते ना, हा ते तुला मी कसं बघतो की जेवढ्या लवकर IPLच्या कॉन्टेस्ट मध्ये ते त्यांचे 11 प्लेअर फिक्स ठेवतात, खूप जास्त बदल करत नाही. एक्झॅक्टली. सो राजस्थान रॉयल मागच्या मॅचला पण सेम टीम होती, आता पण सेम टीम आहे. आणि आय डोंट थिंक ते अनलेस अन इंजुरी निगल ते कोणाला मला वाटत नाही बसवतील. एक्झॅक्टली. आणि तू म्हणालास ते ऍब्सोल्युटली बँग ऑन आहे की 11 प्लेयर जेवढ्या लवकर फिक्स होतात, आणि 11 प्लेयर तेव्हाच लवकर फिक्स होतात जेव्हा प्रत्येक प्लेअर त्याचं थोडं थोडं का होईना कॉन्ट्रीब्युशन करून देतो आणि फॉर्म मध्ये असतो. आणि आता तुला सध्या एक विचित्र गोष्ट मी नोटीस केली, राजस्थान रॉयल्स जिंकली, रवींद्र जडेजाला एकही ओव्हर देण्यात नाही आली काल. हो हो हो. मी तेच आता बघत होतो की राजस्थान रॉयल्सचा इम्पॅक्ट प्लेअर कोण होता, बाहेर कोण गेला. रवींद्र जडेजा दिसला, अरे याला बॉलिंग दिली दिसत नाही. बट हा म्हणजे आता गरज पडली नाही त्यांना, पण हा म्हणजे आता तुषार देशपांडे किंवा माहित नाही आता त्यांचं काय कॉम्बिनेशन आहे, पण हा म्हणजे जर त्याला बॉलिंग न देता पण जर हा रिझल्ट असेल तर म्हणजे हरकत तर काही नाही, चांगलंच आहे. हो एक्झॅक्टली. बट या काल थोडक्यात काय तर काल खूप धुतलंय मुंबईला. एक्झॅक्टली. आणि मुंबईला आता यातनं रिकवर झालं पाहिजे. त्यांना ऍक्च्युली त्यांच्या बॉलिंग कॉम्बिनेशन बद्दल विचार करायला हवा. आय डोंट थिंक बॅटिंग मध्ये काही चेंजेस करण्याची गरज आहे. ऑलरेडी सगळे लेजंड्स आहेत. ऍब्सोल्युटली. आणि जे सगळेजण आधी बोलत होते ना, तेच कुठेतरी मुंबईसाठी प्रॉब्लेम झालाय की जेव्हा असे सगळेच चांगले प्लेयर्स असतात तुमच्याकडे, मग कोणाला ठेवायचं, कोणाला बसवायचं, कोणाला खेळवायचं, हा जरा एक हा प्रॉब्लेम येतो. आणि हाच मुंबईचा प्रॉब्लेम झालाय की फॉर्च्युनेटली और अनफॉर्च्युनेटली मुंबईचे सगळे फॉरेन प्लेयर्स चांगले. आणि ज्याच्याविषयी आपण क्वेश्चन मार्क, म्हणजे खास करून मी चैतन्य तुला म्हणेन की तू ज्या प्लेयरवर क्वेश्चन मार्क केला होतास, रदरफोर्ड, त्याने काल असं सिच्युएशन करून ठेवली होती की बहुतेक जिंकतायत की काय मुंबई, म्हणजे हा जर टिकला असता. हो येस, बरोबर. माहित नाही तरी सुद्धा कदाचित जिंकणं कठीण होतं. मला अजूनही वाटतं मुंबईने त्याला स्मार्टली वापरलं पाहिजे. खूप मिडल ऑर्डर मध्ये त्यांनी असंच जर 8 बॉल 25, 10 बॉल 30-35 रन दिल्या ना तरी खूप आहे. इट विल बी अ व्हेरी ह्यूज इम्पॅक्ट त्यांच्या ह्याच्यामध्ये. एक्झॅक्टली. हा, त्याला अजून वर आणायला पाहिजे. नमन धीरला वगैरे त्याच्या आधी पाठवू नये. सूर्यकुमार नंतर तो यायला हवा असं मला वाटतं. बरोबर. त्याला शेवटीच आणा. बरोबर. आणि मी अगदी तुझ्या मताशी सहमत आहे. आणि हे सुद्धा अजून एक कारण आहे की ह्याच्यात जर चेंज केलं असतं तर मुंबईला चान्सेस होते की जेव्हा तुमच्याकडे 150 रन आहेत, म्हणजे तुम्हाला करायचे, जे म्हणजे थोडंसं अशक्यच आहे असं आपण म्हणूया, म्हणजे तर तेव्हा ना तुम्ही जी तुमची मेन हत्यार आहेत ना ती आधीच वापरून टाकायला पाहिजे. म्हणजे ते म्हणतात ना की करो या मरो, आयदर आमच्या 10च्या 10 विकेट पहिल्या 6 ओव्हरमध्येच पडतील आणि काही फरक पडत नाही, मग नेट रन रेट गेला चुलीत.
पण ह्या अशा मॅच जर तुम्हाला जिंकायच्या असतील की ज्या थोड्याशा इम्पॉसिबल कडे जाणाऱ्या वाटतायत ना, तर तुम्ही सगळी तुमची हत्यारं पहिल्या 2-4 ओव्हरमध्येच काढली पाहिजे. नो डाऊट. मग येस. मग तुम्हाला असं वाटतंय ना की रदरफोर्ड कॅन मेक अ डिफरन्स. आता तू त्यांचं उदाहरण घे ना. त्यांची जी अशी हत्यारं आहेत की जयस्वाल म्हण, वैभव सूर्यवंशी यांनी पहिल्या 4-5 ओव्हरमध्येच विषय संपवला होता. टेक्निकली जर आपण त्यांच्या बॅटिंगचं पण अनालिसिस केलं तर त्यांनी नंतरच्या ओव्हरमध्ये एवढं काही नाही कॉन्ट्रीब्युट करू शकले. एकटा जयस्वालच एक साइड लढवत होता, बाकी दुसऱ्या साइडने एवढं काही घडलं नाही. पहिल्या 5 ओव्हर 80 झाले त्यांचे, पुढच्या उरलेल्या किती 6 ओव्हर मध्ये त्यांनी 70 केले. सो टेक्निकली ते पहिल्या 6 ओव्हरच, पहिल्या 5 ओव्हर पहिली 50% मॅच ते खतरनाक खेळले आणि त्याच्यामुळेच त्यांचे 150 होऊ शकले. सो जर त्यांनी हा डिसिजन घेतला असताना की सूर्यकुमार आणि लगेच रदरफोर्ड ती मारामारीच करायची, आता आउट झालं तर झालं, ते तुम्ही नंतर वर ठेवून ते प्रेशर क्रिएट अजून जास्त होणार, त्याला काही पॉइंट नव्हता. बट एनिवे, तो आता परत हा प्रश्न आलेलाच आहे मुंबईकडे की कोणते 4 फॉरेन प्लेयर्स खेळवायचे. आणि मुंबईची पुढची मॅच खूप एक्साइटिंग असणार आहे. वानखेडेला आहे मॅच, रॉयल चॅलेंजर्स बँगलोर बरोबर. येस. पटकन जरा मी एकदा टेबल बघतो की काय नेट रन रेट झालाय मुंबईचा. अरे -0.7. ठीक आहे, तरी अजून खूप असं हे नाहीये, पण खूप बॅड. ऍक्च्युली त्यांनी 123 पण केले काल, ते पण मला वाटलं खूप झाले त्यांच्याकडनं. सुरुवात फार चांगली झाली नव्हती. एक्झॅक्टली. म्हणजे मला तर वाटलं 100-100च्या आतच संपतोय. पण ठीक आहे, तसंही मुंबई जरा स्लो स्टार्ट करतं, याच्यासाठी फेमस आहेच आहे. पण होपफुली आता लवकरच ते काय प्लेइंग कॉम्बिनेशन सुधारतील आणि थोडस लकची पण गरज आहे मुंबईला. आय होप ते बेसिकली बॉलिंग कॉम्बिनेशन त्यांनी एकदा हे केलं ना, त्यांना मिळालं ना, की मुंबई विल बी अनस्टॉपेबल असं मला वाटतं. येस. दे नीड टू फिगर दॅट आउट. एक्झॅक्ट. आणि अजून एक छोटासा पॉइंट आहे जो मला बोलायचा आहे. ओव्हरऑल IPL बद्दल आहे हा, फक्त मुंबई इंडियन्सच्या मॅच बद्दल नाहीये. पण आता ही IPL मला जास्त एक्साइटिंग आणि जास्त डेंजरस वाटते. बिकॉज ना, मागच्या IPL पर्यंत ही नावं सगळीकडे होती. म्हणजे असं नाही की ही नावं नव्हती, वैभव सूर्यवंशी खेळत नव्हता किंवा जयस्वाल नव्हता किंवा हे नव्हता, रजत पाटीदार नव्हता वगैरे, हे सगळे होते. पण या IPL मध्ये ना असं झालंय की हे सगळे फॉर्म मध्ये. सो गंमत अशी झाली आहे की मुंबई इंडियनकडे सेलिब्रिटी आहेत, स्टार प्लेयर्स आहेत, पण बाकी टीमकडे जरी तो स्टार आणि सेलिब्रिटी फॅक्टर कमी असेल ना, तरी त्यांच्याकडे तो फॉर्म आलाय. तर त्याच्यामुळे फार खतरनाक झालंय हे प्लेइंग कॉम्बिनेशन. आणि एकूण म्हणजे म्हणलं ना, राजस्थान रॉयल्स, पंजाब, इव्हन बेंगलुरू, या टीम्स खूप फायर पॉवरनी भरलेल्या आहेत आणि ऍक्च्युली दे आर क्लिकिंग. ते फॉर्म मध्ये नुसतं ऑन पेपर नाही. एक्झॅक्टली भारी खेळत आहेत. म्हणजे दिल्ली पण एकही मॅच हरली नाहीये, पण दोन्ही मॅच जिंकल्यात ते समीर रिझवीनी त्यांना जिंकून दिले. सो स्टील दिल्ली हॅव लॉट टू इम्प्रूव्ह. पण बाकी या वरच्या आत्ताच्या टॉप टीम आहेत. येस. टीम या डॉमिनंट आहे. म्हणजे एक CSK आणि थोडस SRH सोडलं की ज्यांच्याकडे बॉलिंग नाहीये अजून तेवढी म्हणता येईल. तर पूर्वी असं व्हायचं बघ की दिल्ली बरोबर मॅच आहे, हे तर काय जिंकतोस MI किंवा राजस्थान रॉयल वगैरे, तर म्हणजे गिनती पण करत होतो रे या टीमची. मुंबई इंडियन तर ते असे म्हणजे चल हे यांना बाजूला होते. पण नाहीये बॉस, आता त्यांना हलक्यात घेऊन नाही चालणार. रादर कुठल्याच टीमला हलक्यात घेऊन चालणार नाही. सगळ्यांकडेच तेवढी फायर पॉवर आहे आणि सगळे फॉर्म मध्ये. तर येस, आता तू म्हणालास तसं वानखेडे, कुठली जर्सी घालणार आहेस तू? मी बँगलोरचीच जर्सी घालू शकतो या मॅचला.
आपण दोन्ही पर्स्पेक्टिव्हनी असं हे बोलू. हो 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 हो. बँगलोरच्या ह्याच्यात असेल, तू मुंबईच्या ह्याच्यात असेल. नाही पण मला एक मी थोडस प्रेडिक्शन करू इच्छितो. मला असं वाटतंय की MIT मॅच जिंकणार. बघूया. आणि ऍक्च्युली बुमराला 3 विकेट आहेत. ओके. हा तुझं काय प्रेडिक्शन? मला आनंद होईल ऍक्च्युली बुमराला 3 विकेट मिळाला तर, बिकॉज आय रिअली वॉन्ट हिम टू डू वेल. बट मुंबई जिंकेल असं मला अजून वाटत नाही सध्या. जे काय म्हणजे मोमेंटम बघितलंच ना तर इट इज विथ बँगलोर. हा म्हणजे मोमेंटम आहे. तर तुझं काय प्रेडिक्शन आहे पुढच्या मॅचचं? मला वाटतं बँगलोर जिंकेल. नाही म्हणजे ते तर आता झालं, पण कोण प्लेयर इम्पॅक्ट टाकेल किंवा कोण प्लेयर म्हणजे काहीतरी. मला वाटतंय बँगलोर कडनं देवदत्त पड्डीकल, रायझिंग सुपरस्टार. येस. आणि मुंबईकडनं मला वाटतं रिकल्टन खेळ. म्हणजे देर इज नो रो वर्सेस को? नाही असं मला वाटत नाही. म्हणजे फ्रँकली अशा हाय मॅच स्टेक्स मध्ये जनरली दोघंही नाही खेळत असं दिसतंय. अरे पण त्यांच्याकडेच बघून तिकीट विकत घेतली ते तर आहेच. पण जास्त इम्पॅक्ट मे बी इव्हन कोहली खेळलंही चांगला, पण त्याच्यापेक्षा मला वाटतं पड्डीकलचा इम्पॅक्ट जास्त असेल. आणि सेम विथ रोहित शर्मा. आणि सगळं टॉस वर पण असणार आहे. आणि परत आणि माझा तोच मुद्दा आहे, आता तू सगळ्याच मॅचेस पाहिल्यास तर लो स्कोरिंग मॅचेस नाहीच झाल्यात. हा म्हणजे एक दोन मॅचेस सोडल्या. सो परत बॉलर्सना त्रासच दिलेला आहे. आणि मला असं स्पष्ट मत आहे की जेवढा नंबर ऑफ सिक्सेस वाढत चालल्यात ना तेवढा IPLचा गेम कमी इंटरेस्टिंग होत चाललाय. कारण तो वन साइडेड होत जातो. जेवढ्या जास्त रन्स तुमची फर्स्ट टीम बॅटिंग करून तेवढ्या करते ना, पुढची टीम फार रेअरली कम्पीट करू शकते. आणि ते खूपच जास्त प्रेशर येतं रे मग 250-250. एक्झॅक्टली. म्हणजे थोडं बॅलन्स असावा तरच IPL अजून हे इंटरेस्टिंग होईल असं मला वाटतं. आय रिअली डोंट वॉन्ट की IPLचा टच लोकांपर्यंत लूज होईल. एक्झॅक्टली. जर असंच चालत राहिलं तर. सो आय होप पिचेस चांगली असतील पुढची. बरोबर. म्हणजे मला कळतंय की तुला मुंबई इंडियन बद्दल सहानुभूती आहे कालची जी झालं त्याबद्दल. आहे ना ऑब्व्हियसली. आता नक्कीच आहे. ठीक आहे, चलेगा. आता बघूया वानखेडेवर काय होतंय. आणि लेट्स जस्ट म्हणजे फिंगर्स क्रॉस की पावसाने काहीतरी म्हणजे मूड खराब नाही होणार. पण आय थिंक आपल्याकडे जो मुंबईकडे जो आय थिंक मागच्या आठवड्यात पाऊस होऊन गेला तो पाऊस वरती सरकून आता नॉर्थ मध्ये चालू आहे म्हणून असं झालंय. मला वाटत नाही परत वानखेडेला पाऊस असेल. होपफुली तसं व्हायला नको. सो आणि सगळं काही टॉसवर असणार आहे. तर काय आता होतंय माहित नाही. बघूया. मजा येणार आहे, धमाल येणार आहे. रो आणि कोची तर एकमेकांबरोबर ते भिडणार आहेच. पण बाकी बॉलिंग कोणाची काय लिथल आहे हे आता ऍक्च्युली बघायचं. बॅटिंग तर सगळ्यांकडेच चांगली आहे. सो येस गाईज, आता आपण इंस्टाग्रामवर पण येतोय. तर हे आपलं स्क्रीनवर इन्स्टा हँडल आहे आणि मी डिस्क्रिप्शनमध्ये खाली पण इंस्टाग्रामचं लिंक टाकलेली आहे. तर तुम्ही तिथे रील्स पण बघू शकता. आणि थोडंसं टेक्निकल डिफिकल्टीमुळे मला माहिती आहे की आपले जरा व्हिडिओ थोडेसे लेट येत आहेत. पण काळजी करू नका, आपण लवकरात लवकर ते जितक्या लवकर आणता येतील तेवढ्या लवकर आणण्याचा प्रयत्न करतोय. आणि लवकरच त्या गोष्टी स्ट्रीमलाईन होतील. तुम्ही बाकी शॉर्ट्सचा पण आनंद घ्या. मला माहिती की तुम्ही शॉर्ट्स बऱ्याच जणांपर्यंत पोहोचतायत. तसंच तुम्ही मेन व्हिडिओला पण तुम्ही सपोर्ट करा, आम्हाला सबस्क्राईब करा. जरा सबस्क्रिप्शनचा तुम्ही थोडा आळशीपणा करताय तर प्लीज तसं करू नका. म्हणजे ज्या पद्धतीने वैभव सूर्यवंशी खेळला ना
तशा पद्धतीने Yes. त्या सबस्क्रिप्शनच्या बटनवर जोरात बिंदास, काही घाबरू नका, बिंदास मारा आणि कमेंट करा, सांगा कसं वाटतंय. आणि जे काही आम्हाला सुधारणा असतील तर त्याही कळवा, नक्की कळवा, आम्ही नक्कीच. नक्की त्या Comment करा, consider please. करू. येस. आणि तुमचं असंच प्रेम राहू द्या आणि बघत राहा फुल टॉस मराठी.